शेवटी कॉमन आहे. तर यांनी तेच ऐकलं आणि त्यांनी जे राशन जे काय आहे ते तिथं आणून ठेवलं. की मला असं वाटतंय ते समजासाठी नव्हतं की अलग अलग बनवून खाण्यासाठी ते होतं. आणि दुसरा निकष की ज्या टायमाला ती भोपळ्याची भाजी राखी यांनी सांडून दिलती आणि ते विशाल म्हणला होता की राखीला शिक्षा व्हायला पाहिजे. तेच ऐकून संकेत आतमध्ये बेडरूम मध्ये जाऊन तेच सांगितलं की राखी तुला शिक्षा व्हायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतंय संकेत विषयाची कटपुतली आहे, म्हणून मी त्यांना नॉमिनेट करतो. बरं, हे विशालने बोलताना तू ऐकलं हो होतं? मी ऐकलंय, मी तिथंच होतो, जेवण करीत होतो. आणि तन्वी बोलली तेव्हा नाही ऐकलं? मी ते नाही. म्हणजे जिथे तू आहे तिथे तेव्हा जे हवं ते तू ऐकतोस, असं त्याचा निकष आहे. मला दिसलंय ते बरोबर तुम्हाला सांगितलंय मी, बाकी मला त्याच्या पलीकडे काय माहिती. मी माझं नॉमिनेशन केलेलं बरोबर हे मला कळलेलं आहे आता. बाकी नेक्स्ट टाइम तू जरा प्रिपेअर होऊन ये. बाकी माझं काय पटलेलं नाहीये. मला जे दिसलंय तेच बोललो मी. प्रिपेअर म्हणजे तयारी करून ये. आणि तुम्हाला नॉमिनेट करतो मी बिग बॉस. दुसरं नाव आहे माझं सागर दादा. ज्या दिवशी जो टास्क झाला होता नॉमिनेशन, आरबी दादाला नॉमिनेशन करायचं होतं, तर त्या टाइमला विशालनी खून केलं होतं की तू पळ म्हणून. तर त्यामुळं तुम्ही त्यांना नॉमिनेट केलं. एक प्रश्न आहे, तिथे पळणं बंधनकारक होतं. सागर दादा नाही पळाले असते तर कोण पळालं असतं, एक मला प्रश्न आहे. ससा किंवा सागर दादा पळले असते. ससा तर आधीच पळाले, तुला नॉमिनेट केलेलं तर ते झालेलं. लास्ट राऊंडला विचारतोय, ते स्वतःच्या मनाने पळाले असते ना, स्वतःच्या डोक्याने पळाले असते ना. तुला पळायला दिलं होतं, तू ट्राय करत होती ना. हो, पण ते स्वतःच्या मनाने पळाले असते ना. मग फक्त मला सागर दादा सुरू होते. सागर दादा पळणारच नव्हते, माझ्या नजरेमध्ये ते पळणारच नव्हते, पण तुम्ही जोर घातला त्यांना म्हणून ते पळाले. नजरेतून तू काही हो, म्हणून ते तुमची कटपुतली. तुझ्या नजरेत असेल तर मी काहीच बोलूया. एक तर मला सांगायचं की कोणी नसतं पळालं असतं नसतं तर तू काय डिसाईड करतोस? मी दुसऱ्याच राऊंडला पळणार होतो, पण मी नाही पळत होतो कारण मला जागा भरायच्या होत्या. सरळ साधा सिंपल आहे. मला आधी 4 जागा व्यवस्थित भरायच्या होत्या आणि त्यानंतर जर उरलं तर मी पळणार होतो. ती मी पळालो. बरोबर, सिंपल. म्हणजे मी त्याला फक्त रिक्वेस्ट करू शकतो, त्याला डॉमिनेट नाही करू शकतो. थँक्यू. नाही पण तुम्ही पण खूप पळतो. प्रभू हो.